राज्यात सध्या भोंदू बाबा आणि जिकडे तिकडे खराच्या विकृत कारनाम्यांची धूळ उडते ना. पण थांबा, याच गदारोळात बुधवारी रात्री असा एक बॉम्ब फुटला आहे की थेट मंत्रालयाचे दरवाजे हादरलेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. हा केवळ व्हिडिओ नाही, तर सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये बसलेल्या एका मंत्र्याचा खासगी आयुष्यातील धक्कादायक चेहरा असल्याचा दावा केला जातोय. सगळ्यांना प्रश्न पडलाय की या व्हिडिओत नक्की काय आहे. तर ऐका, हा व्हिडिओ झिरवळ यांच्या शासकीय निवासस्थानातला असल्याचं समजतंय. व्हिडिओमध्ये एक तृतीयपंथी व्यक्ती झिरवळांसोबत बेडवर बसलेली दिसते. बाजूला चिकनचं ताट आणि दारूचा ग्लासही स्पष्ट दिसतोय. कॅमेरा कधी झिरवळांकडे वळतो तर कधी सोफ्याच्या आडून छुप्या पद्धतीने हे सगळं शूट केलं जातंय असं दिसतं. मंत्री महोदय रूम मध्ये येतात आणि त्यानंतर तो तृतीयपंथी व्यक्ती कपडे बदलताना आणि बेडवर झोपताना कॅमेऱ्यात कैद झालाय. पण याच्या पडद्यामागची खेळी जरा समजून घ्या आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. आता खरा तर प्रश्न असा आहे की हा व्हिडिओ बाहेर कोणी काढला. तर हा व्हिडिओ रवी यादव नावाच्या व्यक्तीने समोर आणलाय. व्हिडिओत दिसणारा तृतीयपंथी म्हणजेच रवीचा भाऊ पवन यादव. पण इथूनच खरी फिल्मी स्टोरी सुरू होते. रवीचा दावा आहे की पवन मुद्दाम मोठे नेते आणि मंत्र्यांशी जवळीक वाढवायचा, त्यांचे अजाणतेपणी व्हिडिओ काढायचा आणि नंतर हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करायचा. पवनच्या फोनमध्ये अशा अनेक बड्या नेत्यांचे स्क्रीनशॉट्स आणि पुरावे असल्याचाही दावा केला जातोय. पवनवर यापूर्वीच कुरार पोलीस ठाण्यात खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. झिरवळ आणि पवन यादव हे काही अनोळखी नव्हते. त्यांचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो, सत्कार सोहळे याचे पुरावे आता चव्हाट्यावर आलेत. धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल होणार याची कुणकुण झिरवळांना आधीच लागली होती. म्हणून त्यांनी बुधवारी दुपारी तातडीने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय. रवी यादव म्हणतो, मी मंत्र्यांना सावध केलं होतं की पवन तुम्हाला अडकवेल, पण त्यांनी मी बघतो म्हणत दुर्लक्ष केलं. पवनने चक्क झिरवळांकडे लग्नाची आणि ट्रान्सजेंडर समितीवर पद मिळवण्याची मागणी लावून धरली होती. रवी यादवच्या दाव्यानुसार त्याचा भाऊ पवन यादव हा जाणीवपूर्वक प्रभावशाली व्यक्तींशी, विशेषतः राजकारण्यांशी जवळीक निर्माण करायचा. त्यानंतर त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करायचा. झिरवळ यांचा हा व्हिडिओ देखील त्याच उद्देशाने म्हणजे ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच पवनने रेकॉर्ड करायला लावला होता. रवीने उघड केलंय की पवन यादवने केवळ झिरवळ यांनाच नाही तर स्वतःच्या भावाला म्हणजेच रवीला देखील सोडले नव्हते. पवनने रवीकडे 25 लाख रुपयांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्यास खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देखील दिली होती. पवनची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस स्टेशन येथे यापूर्वीच खंडणी आणि धमकावल्याचे गुन्हे दाखल होते. रवी यादवने आपल्या जबाबात एक महत्वाचा दावा देखील केलाय. रवी यादवचं म्हणणं आहे की मी स्वतः मंत्री नरहरी झिरवळ यांना भेटून सावध केलं होतं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की पवन यादव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, त्याच्यापासून लांबच राहा, तो तुम्हाला मोठ्या संकटात अडकवू देखील शकतो. पण त्यावेळी त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी बघतो काय करायचं ते असं उत्तर देऊन ते तिथून निघून गेले. पवन यादवने हा व्हिडिओ वापरून झिरवळ यांच्याकडे काही विशिष्ट मागण्या देखील केल्या होत्या. त्याचा उद्देश असा होता की पवनला शासनाच्या ट्रान्सजेंडर समितीवर मानाचे पद हवं होतं. त्याची वैयक्तिक मागणी होती. त्याने चक्क झिरवळ यांच्याकडे लग्नाची आणि मंगळसूत्राची मागणी करून दबाव देखील आणला होता. रवी यादवच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये बराच काळ होता. मात्र समोरची व्यक्ती ही राज्याचा कॅबिनेट मंत्री असल्याने तो घाबरलेला होता. त्याने यापूर्वी पोलीस आयुक्तांना म्हणजे सीपींना पत्र लिहून याबद्दल कळवल्याचा दावा केला आहे. परंतु कारवाई न झाल्याने अखेर त्याने हा व्हिडिओ सार्वजनिक केला. रवी यादवच्या या दबावामुळे या प्रकरणाला आता क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजेच गुन्हेगारी कट असे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा व्हिडिओ 6 ते 7 महिने जुना आहे. मग आताच बाहेर का आला? अशोक खरात प्रकरणात नेत्यांची नावं येत असतानाच हा व्हिडिओ येणं हा निव्वळ योगायोग आहे की एखादं मोठं राजकीय षडयंत्र? विरोधकांनी झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय. तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी मात्र ही झिरवळांची बदनामी असल्याचं सांगून त्यांची ढाल बनून उभे राहिलेत. सध्या नरहरी झिरवळ नॉट रिचेबल आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ येत आहेत. मंत्रालयातील लाचखोरीचं प्रकरण ताजं असतानाच आता या बेडरूम व्हिडिओने झिरवळांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणली आहे. एका मंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला इतकी एंट्री कशी मिळते
हा प्रश्न आता राज्याच्या नैतिकतेचा बनलाय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नरहरी झिरवळांची ही हिरवळ आणि त्याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि व्हायरल व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं.